संभाजीनगरमध्ये आज बुद्धलेणी बचावसाठी मोर्चा काढण्यात येतोय। बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहार आणि विपश्यना केंद्राला 55 वर्षांपेक्षा अधिकचा काळ झालाय। या वास्तूचं बांधकाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जागेवरती नाही, तरी सुद्धा ही वास्तू अतिक्रमित असल्याचं सांगत नोटीस पाठवण्यात आली आहे। या नोटीशीमुळे भावना दुखावल्यामुळे भिक्खू संघ, उपासक आणि आंबेडकरी समुदायाच्या माध्यमातून आज क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत एल्गार मोर्चा काढण्यात येतोय आणि संभाजीनगरमधल्या या मोर्चाची ही थेट दृश्य आपण बघतोय। संभाजीनगरच्या रस्त्यांवरती हा मोर्चा निघालेला आहे। मोठ्या संख्येने हे सगळे रस्त्यावरती उतरलेले आहे। संभाजीनगरच्या बुद्धलेणी बचाव अशी हाक देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। बुद्धलेणीच्या पायथ्याशी विहार आणि विपश्यना केंद्र आहे। याला अनधिकृत ठरवण्यात येत आहे। गेल्या 55 वर्षांपेक्षा अधिक काळापासून या ठिकाणी ही वास्तू उभी आहे, मात्र या वास्तूचं बांधकाम हे अनधिकृत ठरवलं जात आहे आणि त्यानंतर आता हा मोर्चा निघालेला आहे। कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काही वेळापूर्वीच या ठिकाणी या मोर्चाला सुरुवात झाली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकातून हा मोर्चा या ठिकाणी पुढे निघालेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये बौद्ध लेणी आहेत आणि त्या बौद्ध लेण्याच्या पायथ्याशी विहार आणि विपश्यना केंद्र आहे आणि हे अतिक्रमित असल्याचं या ठिकाणी महानगरपालिकेने सांगितलं होतं। तशा नोटीस देखील पाठवलेल्या होत्या आणि त्यामुळे हे जे बौद्ध विहार आणि इतर जे बांधकाम आहे ते 50 वर्षापेक्षा अधिकच्या काळाचं आहे आणि त्यामुळे विहार हा काही प्रश्न नाही, हा प्रश्न अस्मितेचा आहे आणि त्यामुळे हा जो निर्णय महानगरपालिकेने घेतलाय तो थांबवला असला तरी या ठिकाणी या ज्या लेण्या आहेत या म्हणजे या ज्या लेण्या आहेत या अधिकृत या ठिकाणी करण्यात याव्यात आणि त्याला एक दर्जा देण्यात यावा, यासाठी हा मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चाचं मोठ्या प्रमाणावरती अनुयायी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि काही वेळापूर्वीच या मोर्चाचे या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। विभागीय आयुक्त कार्यालयात या मोर्चाचा शेवट होईल। आम्ही ठीक आहे, धन्यवाद कृष्णा या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।